तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा ग्रंथ आहे आणि गीता हा कृष्णाचा ग्रंथ आहे. आपण जे सगळे उपासनेचे श्लोक म्हणतो ते सगळे रामाचे म्हणतो. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा मनोजवम मारुततुल्य वेगम. रामाचा दरबार. आता भागवत सुरू झाल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी सुरू करताना कृष्णाचे श्लोक म्हणूया. आपल्याला येतात. उदाहरणार्थ सगळ्यात त्याचा प्रसिद्ध श्लोक म्हणजे वसुदेव सुतं देवम कौस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आपण एक बघितलं संस्कृत श्लोकात देवकीचा उल्लेख येतो, यशोदेचा उल्लेख. हे बाकीचे जे अवधी आणि हिंदी वगैरे जे वाङ्मय आलं प्राकृत त्याच्यात यशोदा आली. मी फार क्वचित एखादाही श्लोक मला माहीत नाही संस्कृत त्याच्यात यशोदेचा उल्लेख आहे. देवकी परमानंद एकम म्हणतात ना, पुत्रम देवकीम पुत्रमेव एको देवो देवकी पुत्र एव एको गीत देवकी पुत्र गीत एको ग्रंथ देवकी. सगळीकडे देवकी. देवकी ही साधी नव्हती. सहज तुम्हाला मी सांगतो. आपण की हा आता हे ग्रामर होईल पण जाऊ दे. मास्तर की हे माहीत आहे ना, बरोबर. पाटील की. तसं देवकी. सगळ्या देवांची जी शक्ती आहे ती देवकी आहे. तिने मग ते नंदाकडे वगैरे हे घेतलं किंवा तिचा मुलगा नंदाकडे वाढला, वसुदेवाशी लग्न झालं. मग त्यांच्या आधीच्या जन्मांच्या गोष्टी सांगितल्या जातात की त्यांनी कोणतं व्रत केलं होतं, कोणता वर मागितला होता आणि नंतर त्यांनी कसं सांगितलं पुढच्या काही जन्मात. दशरथ आणि कौशल्याबद्दल हेच सांगितलं जातं. मागच्या जन्मातल्या कथा सांगून आणखीन एक सिद्धांत त्यांना सांगायचा असतो, तो म्हणजे प्रारब्धाचा. प्रारब्धाचा सिद्धांत कर्म आणि फळ. आता कर्मा रिटर्न्स असं म्हणतात. कर्मा रिटर्न्स म्हणजे हल्ली जो राजकीय उल्लेख करत नाही. एका राज्यात आधीची सत्ता होती ती पूर्णपणे लयाला गेली आणि त्या राज्याला निवडणुकीचा निकाल नाही, मुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. कर्मा रिटर्न्स. जे कर्म तुम्ही केलेलं होतं त्याचं रिटर्न होते, तुम्हाला ते सगळं भोगावं लागणार आहे. आणि कर्मा शब्द ते वापरतात. कर्मा म्हणजे कर्म, ॲक्शन नाही. ॲक्शन रिॲक्शन इक्वल ऑपोजिट हे न्यूटनची भाषा आहे. पूर्वी लॉ ऑफ ॲक्शन म्हणत होते. पूर्वीची इंग्रजी पुस्तकं काढून बघा. लॉ ऑफ ॲक्शन. ॲक्शन नाही आहे, लॉ ऑफ कर्म. आणि कर्म हे आधीपासून तयार झालं आहे. कर्माचं फळ आत्ताचा आपला जो कर्मसन्यास योग 5वा अध्याय आहे त्याच्यात त्यांनी हेच सांगितलेलं आहे की संन्यासी आणि कर्मयोगी ह्याच्यात महत्त्वाचा फरक आहे की फळ मिळणारच आहे पण फळाची आस, फळाची आसक्ती, फळाची आशा, फळाची अपेक्षा जो टाकतो त्याचा त्याग करतो तो कर्मयोगी आहे. आणि संन्यासी म्हणजे सर्व कर्मांचा असं नाही आहे. कर्तेपणाचा त्याग आहे. कर्तेपणा हा अलीकडे आहे, नंतर कर्म आहे आणि कर्मानंतर फळ आहे. म्हणजे कर्तेपणाचा त्याग हा संन्यासी आहे तर कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग हा कर्मयोगी आहे. दोन्ही श्रेष्ठ आहेत. मग त्यातल्या त्यात श्रेष्ठ काय तर कर्मयोगी हा श्रेष्ठ आहे. कारण ही संपूर्ण समाजाची रचना, ही सगळी सृष्टीची रचना ही चालायची असेल कर्मयोगच महत्त्वाचा आहे. कर्मयोगो विशिष्यते. आपण आत्ता वाचणार आहोत ते. सांगायचं आहे काय मला की स्वामी स्वरूपानंद त्यांचं चरित्र, त्यांच्या चरित्रात काय हो. 40 वर्ष ते बेड रिडन होते. म्हणजे अगदी अंथरुणाला खिळलेले होते. त्यांना याच्यावर बसवलं जायचं व्हीलचेअरवर. ती व्हीलचेअर येत आहे आणि एका योग्याची व्हीलचेअर म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो. त्यांची जी उपासनेची खोली आहे तिथे ती ठेवलेली आहे. कधी खोलीच्या बाहेर जाणं नाही. एक कुटुंब आहे देसाई कुटुंब. त्या देसाई कुटुंबाने यांची एवढी सेवा केली निरलसपणे, आळस न करता आणि निरंतर अखंड सेवा केली 40 वर्ष. स्वामींनी त्यांना काय दिलं. आज देसाईंचं म्हणून जे वैभव आहे, देसाई आंबेवाले आपण म्हणतो देसाई, हे कुठे ना कुठेतरी त्या स्वामींची पुण्याई सेवेचे स्वामींचा आशीर्वाद आहे. ते कधी ऋणात राहत नाहीत कुणाच्या. महाराज वगैरे कशाला ऋणात राहतील. तुम्ही द्या, बीज द्या, आम्ही रोप देतो. रोप लावा, आम्ही फळं देतो. हे सगळंच आहे. महत्त्व कशात आहे लक्षात ठेवा. कर्म करण्यात नाही, कर्म करावंच लागतं. कर्मण्येवाधिकार असते. कर्मणे करावंच लागतं.
फळ स्वीकारावंच लागतं. स्वीकारणार कसं? तिथे आपण स्वतंत्र. कर्माचं स्वातंत्र्य म्हणतात, तर कर्माचं फळ स्वीकारण्याचं स्वातंत्र्य. माझा मुलगा नापास झाला, आनंदात स्वीकारणार आहे का मुलाला मारणार आहे, का त्याला उपाशी ठेवणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. कर्म करण्याचं जसं मला करावंच लागतं, तेवढंच माझ्या अधिकारात आहे, तसं कर्माचं फळ स्वीकारणं हे पूर्णपणे माझ्या अधिकारात आहे. फळ माझ्या अधिकारात नाही. फळाची आसक्ती सोडणं हे माझ्या अधिकारात आहे. हे जर कळलं तर कर्मयोग हा विशेष का, हा 5व्या अध्यायाचा जो विषय आहे तो आपल्या लक्षात घ्या. म्हणून स्वामी स्वरूपानंद यावेळेला आपण बुकलेट केलेली आहे. स्वामी स्वरूपानंदांचीच प्रेरणा की आत्तापर्यंत आपण ते छापत होतो कागद, यावेळेला हे बुकलेट झालं. आता बुकलेट करायचं तर ज्ञानेश्वर असावेत आणि स्वरूपानंद असावेत. महाराजांचं, आपल्या गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे की कृष्ण कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वर बनून संस्कृतमधली गीता मराठीत सांगितली. तसे ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि पावसला अलीकडच्या प्रचलित मराठीत बोधामृत कुंभराशी काय वानावी मेराशी. प्रचलित मराठीत ज्ञानेश्वरांचं सगळं वाङ्मय आणलं. आता मी बोलतो आहे, तुम्हाला जे जितकं कळतं आहे तितकं तुम्हाला हे वाचून कळणार आहे. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, हे सगळं वाङ्मय आणलं त्याने. ज्ञानेश्वरांचाच अवतार आहे तो. ज्ञानेश्वरांनी तुम्हाला सांगत होतो की 40 दिवस हे जगणार नाहीत, कारण यांना कुठला रोग झालेला आहे, व्याधी, त्याचं निदान होत नाही आहे. 40 वर्ष जगले, संन्यस्त जीवन जगले, पण कर्मयोगाचं जगले. हा 5वा अध्याय आहे. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण स्वामी स्वरूपानंद. त्यांना कशाची अपेक्षा होती? कोणत्या संघात ते गुंतलेले होते? ते निसंग होते, ते मुक्त संघ होते, लक्षात ठेवा. तरी कर्म करत होते. एक नाही म्हणलं तरी अनेकांना त्याने अनुग्रह दिला. पावसला एक अध्यात्म केंद्र तयार झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरांचं वाङ्मय 2.5 ओव्या केल्यानंतर ते थकायचे. आणि प्रेरणा काय, ज्ञानोबांना माऊली म्हणतात ना, तर यांना माऊली म्हणणं जास्त सोपं वाटतं. कारण का, ज्या कुटुंबांनी त्यांची सेवा केली त्या कुटुंबातल्या 2 मुली, एक बालविधवा म्हणून घरी आली आणि दुसरी बाळंतपणाला म्हणून घरी आली. बाळंतपणाला आलेली आधी 1-2-3 महिने येते, नंतर 1-2-3 महिने राहते. आणि दोघींची इच्छा, एवढी मोठी ज्ञानेश्वरी वाचायला या कामाच्या धबडग्यात, इतकं काम आम्हाला वेळ. जी विधवा म्हणून परत आलेली, त्याला घरातली सगळी कामं ती करायची ना, नाही तर प्रतिष्ठा काय त्या कुटुंबात. स्वामींना म्हणाली की तुम्ही त्याचं सार करा, पण ज्ञानेश्वरांच्याच ओव्या पाहिजेत. म्हणून नित्यपाठ ज्ञानेश्वरी म्हणून त्यांनी 108 अधिक 1. मी अधिक 1 का म्हणतो, कारण तशाच त्या छापलेल्या असतात. 109वी ओवी म्हणा, 108 ओव्यात त्यांना दिसली ती ज्ञानेश्वरी सारभूत सांगितली. आणि 109वी ओवी काय आहे की मला विश्वरूपाला हार घालायचा आहे, माळ घालायचे. कशी घालणार? इन्फिनिटीला गवसणी घालायचे, अनंततेला गवसणी घालायचे. आपण म्हणतो आकाशाला गवसणी घालाय, आकाशाला ठिगळ कोण साधणार? हे आकाश आपली जी कल्पना आहे त्याच्या पलीकडे अवकाश अनंत आहे, असीम आहे. मग अनंत जे आहे त्याला गवसणी म्हणजे जशी तंबोऱ्याला असते ना गवयाच्या कवर, ते त्याच्यापेक्षा मोठं नको का? इन्फिनिटीपेक्षा मोठं काय असणार आहे? म्हणून इन्फिनिटीला तुम्ही नेहमीच म्हणू शकता नेकेड आहे ती, त्याला वस्त्र तुम्ही करूच शकणार नाही आहे. इन्फिनिटीला नमस्कार करताना यू आर पार्ट ऑफ इन्फिनिटी, ॲज यू आर पार्ट ऑफ इन्फिनिटी यू आर इन्फिनिटी युअर सेल्फ. ही फार महत्त्वाचं गणित आहे. सागराचा बिंदू सागराचे सगळे गुणधर्म घेऊन असतो. मला सागराचा क्षार, सॅलिनिटी ऑफ द सी अभ्यास करायचा आहे, तर मी प्रयोगशाळेत काय सगळा सागर आणत नाही, टेस्ट ट्यूबमध्ये पाणी आणतो, त्याचाच अभ्यास करतो. शीतावरून भाताची परीक्षा हा केवळ आपला प्रपंचातला नियम नाही आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हा बाहेर नाही आहे. मग तुम्ही कधी स्वामी समर्थ दाखवा, कुठलाही गुरु दाखवा, अनंत ब्रह्मांडाचा नायक आत आहे. हे ज्या वेळेला कळेल ना, त्यावेळेला खरा अंतरंगाच्या उपासनेचा प्रवास सुरू होईल. आणि जो आपण उद्यापासून जाणीवपूर्वक सुरू करणार आहोत. उद्यापासून काय आहे? उद्यापासून अधिक महिना आहे. अधिकस्य अधिकम फलम गेल्या वेळेला आपण बघितलं तर. आज अमावस्या आहे. अमावस्या निरनिराळ्या, अमावस्येलाही नावं आहेत.
सगळ्यात प्रसिद्ध अमावस्या गटारी अमावस्या, आषाढी अमावस्या. गटारात पडा, भरपूर खा, भरपूर प्या, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि श्रावणात प्यायचं नाही असं आईला वचन दिलेलं आहे. पण बायकोनी सांगितलं गटारात पड आदल्या दिवशी. तुम्हाला सांगतो श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच्या हेडलाईन्स बघा. मुंबईत इतकं टन, कशाला नाव घेतो पदार्थ खपला, इतकं टन हे खपलं आणि इतकी लिटर्स ती खपली. या बातम्या श्रावणाची सुरुवात कुठल्या बातम्यांनी करतो. पण एक परवानगी दिलेली आहे. आपली संस्कृती आहे ना ती गवय्यांची संस्कृती आहे, खवय्यांची संस्कृती आहे. आणि आपण म्हणतो रमता रमय्या, हा आपण रामात रमणाऱ्यांचीही संस्कृती आहे ती. खवय्यांची मी का म्हणतो माहीत आहे ना, आषाढी एकादशीपासून 4 महिने चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही. मग नवमीला कांदे नवमी निर्माण केली. ती काय वारकऱ्यांनी सांगितलं आहे का नामदेवांनी सांगितलं. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, पण आषाढी नवमीला आता तिथे विचार बघा, दशमीला का नाही खायचा. अरे नवमीला सगळं कांद्याचं खा, सगळं कांद्याचं. किती 15 पदार्थ करतात कांद्याचे, हॉटेलमध्ये मिळतात कांदे नवमीला. तुम्ही खाल्लेला कांद्याचा कण दुसऱ्या दिवशी जावा, नवमी दशमी आणि एकादशीला बऱ्यापैकी आतून तुम्ही शुद्ध व्हावं. म्हणून एरवी खाणं आहे ना ते महत्त्वाचं नाही आहे. आहार हा सर्व इंद्रियांचा आहार आहे आणि मन हे इंद्रिय आहे. मनाच्या आहाराकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण नुसतं फूड फॉर थॉट, गुड फूड फॉर थॉट म्हणजे काय, याच्यावर तरी थॉट म्हणजे विचार केला आहे का. नुसतं म्हणायचं फूड फॉर थॉट, विचारांचं अन्न म्हणजे कसलं अन्न आहे ते. हे आपण जे करतो सत्संग, ह्याच्यात जो विचार करतो ते विचारांचं सात्विक अन्न आहे. विचारांचं पोषण होतं आणि ते पोषण कुठल्या अंगाने होतं, अंतरंगाने होतं. चांगली तुम्हाला हल्ली निरनिराळे डाएट प्लॅन्स वगैरे देतात आणि तुम्ही पैलवान व्हाल ना, हे आतून बाहेर आहे, आतून आतून आत जायचं आहे. बाहेरून आत तर आम्ही निघालोच. उद्या आजची अमावस्या आहे, शनीची अमावस्या. शनी हा ईश्वराचा ईश्वर आहे म्हणून त्याला शनीश्वर म्हणतात. आणि शनी हळूहळू चालतो म्हणून त्याला शनैश्चर म्हणतात. आपण थोडा वेळ मंत्र म्हणायला काही हरकत नाही. शनी मित्र असणं चांगलं की हो, शनी शत्रू असेल की नाही माझा विश्वास नाही आहे. शनी हा मित्रच आहे सगळ्यांचा. पण आपण म्हणूया शनीश्वराय नमः, माझ्यानंतर म्हणा आणि शनैश्चराय नमः. 7.5 काय आहे, कारण तो इतका हळूहळू चालतो की एकाच वेळेला 3 राशींवर त्यांचं लक्ष असतं. आणि त्याचं लक्ष असतं याचं एक कारण तो तिरळा आहे, स्क्विंट आईड. त्याचा एक डोळा वर एक डोळा खाली आहे म्हणून 3 राशींकडे अडीच अशी ती 7.5 वर्ष असतात. बाकीचे ग्रह 2.5 वर्षात पुढचं, 2.5 वर्ष पुढचे राहत, 30 वर्षात सायकल पुरं होतं. शनीचं तसं नाही, शनैही. आणि म्हणून तो एक अत्यंत चांगलं ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तुला व्यायाम करायचा ना, शनैही. तुला बसायचं आहे ना, शनैही. यांच्यासारखे डॉक्टर रानडे म्हणून जे होते त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याला तोड नाही आहे. गेले गुरुकडे, 2.5 तासात कट्टानं नाम करायचं असं मी वाचलं आहे, ऐकलं आहे. कट्टानं म्हणजे निग्रहानं. हट्ट आला का त्याच्यात आलाच, आग्रह आला का आग्रह. पण निग्रह म्हणजे फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक. काही झालं तरी करणार म्हणजे करणार, हा निग्रह आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो निग्रह आहे, निग्रहपूर्वक नाम. मग काय अडचण आहे म्हणाले, अडचण ही आहे 6 मिनिटापेक्षा जास्त मला मांडी घालून स्थिर बसता येत नाही. त्यानंही अशीच व्याधी झाली होती, त्यानंही असंच डायग्नोसिस केलेलं होतं. पण जितके दिवस हे जगतील असं वाटलं होतं तितकी वर्ष ते जगले. हा सगळी शक्ती कशाची होती, आध्यात्मिक शक्ती होती. तर गुरुदेव रानडे आपण ज्यांना म्हणतो, गुरूंनी सांगितलं रोज 1 मिनिट वाढव आणि महिन्याने भेटायला घ्या. रोज 1 मिनिट म्हणजे महिन्यात अर्धा तास वाढला की हो. 6 मिनिटं बसू शकत होते, महिन्यात अर्धा तास. आणि अगदीच जर केलं ना तर वर्षाच्या शेवटी 6 तास बसायला लागले. गरज नव्हती, गरज 2.5-3 तासांचीच होती, 2.5-3 तासांचीच गरज होती. पण ते बसायला लागले. रोज 1 मिनिट वाढवायचं. शनैही. चांगला गुणांचा विकास शनैही आणि दुर्गुणांचा विनाश शनैही. कसा, चंद्रासारखा. ज्ञानेश्वर म्हणतात की चंद्राचा जसा
शुद्ध प्रतिपदेपासून त्याच्या आपल्या नकळत विकासोत्सवन पौर्णिमेपर्यंत पसरतो. तुम्ही नवमीचा आणि दशमीचा चंद्रातला फरक सांगू शकणार आहात? नाही ना. अगदी चतुर्दशी आणि पौर्णिमेच्या चंद्रात फार फरक नसतो, पण पौर्णिमेचा चंद्र आपल्याला पूर्ण वाटतो. आपण जर आठवलं अमावस्येला चंद्र नव्हता, तर कुठपासून कुठपर्यंत चंद्रांनी प्रगती केली आहे. शनैही शनैही, चंद्रालाही कळलं नाही आपण कसं वाढत गेलो आणि आपल्यालाही कळलं नाही चंद्र कसा वाढत गेला. तसा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत शनैही शनैही उपरमेत, हे गीतेतलं आहे. तुम्ही रती आहे ती उपरती करायला पाहिजे. रती म्हणजे इंटरेस्ट, गोडी, आवड, हल्लीच्या भाषेत अ सॉर्ट ऑफ ॲडिक्शन. मग उपरती शनैही शनैही, तुला जर एवढी भांग लागत असेल तर बंद कर, एकदम वेडा होशील, खून करशील किंवा आत्महत्या. म्हणून एवढी लागते ना, एवढी एवढी एवढी. आपण ती गोष्ट बघितली होती की तुला जेवढी भांग लागते तेवढी मी देईन, पण माझी एक अट आहे, जेवढ्या वजनाची भांग हा खडू तेवढ्या वजनाचा. 3दा श्रीराम जयराम जय जयराम लिहायचं. भिंतीवर 3दा श्रीराम जयराम लिहिल्यामुळे तो खडू झिजत गेला, खडूचं वजन कमी होऊ घेतलं आणि खडूच्या वजना एवढी भांग. पहिल्या दिवशी त्याला जेवढी भांग लागत होती बरोबर खडू तेवढा कापला. मग या खडूच्या वजना एवढी भांग मी देतो तुला. 3दा श्रीराम जयराम जय जयराम लिहायचं. 1 महिन्यात खडू पूर्णपणे झिजला, भांग कमी कमी होते. दुसऱ्या दिवशी गुरुच विचारतो एका दिवशी, अरे भांग पाहिजे ना तुला, तू म्हणतो खडू कुठे? तो विचारतो खडू कुठे? खडू काल संपला, आज भांगेची गरज संपली. शनैही शनैही उपरमेत, कुठलीही गोष्ट शनैही शनैही. म्हणून काही वेळ माझ्यानंतर म्हणा ओम श्री शनीश्वराय नमः. शनीला ईश्वर म्हणलेलं आहे कारण महाराज म्हणायचे तो देवांचा फौजदार आहे. आणि त्यावेळेला फौजदार म्हणजे पोलिसातला मोठा आहे. हल्ली DYSP वगैरे काय कितीतरी ग्रेड्सवरचे आहेत. फौजदार म्हणजे अल्टिमेट, देवांचा फौजदार आहे शनी. मग त्याचं मंदिर असलंच पाहिजे. महाराज सांगत होते, रीड बिटवीन द लाईन्स. मला वाटतं मे महिन्यात ते मंदिर स्थापन केलं, डिसेंबर महिन्यात महाराज गेले. महाराज जाणारच होते ना, पण शनी त्यांनी तुमच्या आमच्यासाठी स्थापन केला. आपण जाऊन बघतो तिथे शनीचं सगळंच काळंच. शनीसमोर उडीद घातलेले आहेत काळे, तेल काळं आहे, काळं फडकं समोर ठेवलेलं आहे, वस्त्र आणि उडदाच्या वड्यांची माळ आहे. आता ते तितके काळे दिसत नाहीत, पण पिवळे पांढरेही दिसत नाही, सगळंच काळं आहे शनीचं. कारण काळा रंग हा निषिद्ध मानलेला आहे. दुर्योधन आणि शकुनी सगळ्या सिरियलमध्ये काळे कपडे घातलेले असतात, कारण ती दुष्टवृत्ती आहे. त्या दुष्टवृत्तीचं प्रतीक आहे ते हा काळा रंग. म्हणून शनीला काळा रंग दिला आपण. आणि मग अशा शनीचे डोळे, एक डोळावर एक डोळा खाली. मुद्दा काय आहे की शनीला प्रदक्षिणा घालायच्या, शनीला तेल घालायचं. तर तेल शनीला नाही, तेल मारुतीला घालायचं असं आम्ही ठरवलं. मारुतीने सांगितलं शनीला की माझे भक्त तुला तेल घालतील, कारण मी तुझी हालत केलेली आहे. प्रसंग आपल्याला माहीत आहे. आज शनीच्या निमित्तानं शनी महात्म्यातला कुठला तरी प्रसंग बघणार. शनीला 7.5 कशी लागली त्याची गोष्ट बघूया. त्यांनी शंकराला तिकडे कैलासावर गेला, नंदी सांगत आला शनी आलाय शनी आलाय शनी आलाय. अगं पार्वती पळ तू कुठेतरी, लपून बस. मी काय करतो, जलस्तंभन करून तळ्यात खाली बसतो. आणि स्तंभन म्हणजे मी श्वास रोखून धरतो, वरती बुडबुडासुद्धा येणार नाही, कुणाला कळणारही नाही खाली कोणीतरी बसलेला आहे. पहिला भाग झाला. ही कुठल्या तरी गुहेत गेली, शनी आला इकडे तिकडे. नंदी म्हणाला हे ते नाही आहे तिकडे वगैरे, गेला निघून. नंदीने सांगितलं, गेले निघून शनिदेव या बाहेर. बघा आम्हाला 7.5 नाही लागले. नारद म्हणतात शंकराला 7.5 मिनटं तू पाण्याखाली होतात, 30 की 7.5 आणि ही लपली आहे कुठे गुहेत, ही 7.5. आता हिमालयापासून खाली शनी आला आला आला. शनी आला म्हणल्यानंतर सगळेजण पळापळ करायला लागले. त्याला वाटलं आपल्यासारखा आपणच सम्राट जगाचा. आला सेतूवर हनुमान बसलेला आहे, महाकपी महावानर, डोळे मिटलेले आहेत, ओठ हालत आहेत, राम 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 चाललेलं आहे. त्यांनी वगैरे सगळं केलं. हा काही आपली समाधी भंग करायला तयार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं मी शनी आलेलो आहे. त्यांनी तरी तो शांतपणे सांगतो माझ्या नामस्मरणात व्यत्यय का आणतोस? नाही नाही मी शनी आलेलो आहे. मग तो हनुमान चिडला, शनीला धरलं आणि सेतूवरून 3दा फरफटत नेलं.
त्यामुळे त्याला जखमा झाल्या. शनी शरण आला आणि म्हणाला, तुझे जे भक्त असतील म्हणजे आपण, त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. घाबरू नका 7:30 आणि धावू नका शनीच्या मंदिरात. आपल्याला भीतीच नाही, आपण हनुमंताचे भक्त आहोत. विचार करा. म्हणून तुझ्या भक्तांना मी कधीही त्रास देणार नाही. त्यावेळेला हनुमानालाही दया आली. माझे भक्त शनिवारी तुला तेल घालते. जखमांना जरा तेल लावतो ना आपण जखमा झाल्यानंतर, म्हणून शनिवार तेल घालायचं आहे. आम्ही डायरेक्टली मारुतीवर घालायला लागलो. बिचारा मारुती सहन करून, मारुतीची 7:30 लागली तर भयंकर आहे हे लक्षात ठेवा. तो सहनशील आहे आणि तो चिलट म्हणून आपल्याला उडवून लावतो. म्हणून एरवी शनीची 7:30 हनुमान भक्तांना लागत नाही. आणि 7:30 म्हणजे आपण हा भ्रम निर्माण केलेला आहे. शनीची 7:30 तुम्हाला सांगितलं. अहो किती लोक येतात आणि त्यांना 2 प्रश्न विचारले की त्यांना कळतं. पण त्यांना कळतं म्हणजे कळत नाही हां, हे लक्षात ठेवा. त्यांना कळतं म्हणजे आम्ही निरुत्तर केलं. रडत, अरे म्हटलं काय झालं वांत्याला? नाही नाही, अहो 20 वर्षांनी मुलगा झाला, तो गेला. कितव्या वर्षी गेला? म्हणजे 3ऱ्या वर्षी गेला. म्हटलं झाला केव्हा? 3 वर्षापूर्वी. 7:30 म्हणला. 7:30 किती आहे? 5 वर्ष म्हणाले लागली. 7:30 2.5 वर्ष उरले. अरे म्हणजे 5 वर्ष 7:30 आहेत, त्याच्यात 3 वर्षापूर्वी मुलगा झाला. मुलगा 7:30 झाला असं का नाही म्हणत? मुलगा 7:30 मेला म्हणतो. मुलगा 20 वर्षांनी 7:30 झाला असं का नाही म्हणत? हो तेही बरोबर आहे. पण तरीसुद्धा इथे जवळ कुठलं शनीचं मंदिर आहे का हा प्रश्न. खरं त्यावेळेला मंदिरं नव्हती, आता आहेत. म्हणजे आता मारुतीच्या शेजारीच लोक शनीला ठेवतात आणि त्याला शनी मारुती मंदिर म्हणतात. आणि तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्रात कुठेही जा, आज तर काय शनीचा जयंतीच आहे, त्यामुळे गर्दी असेल. एरवीसुद्धा शनिवारी शनीला 100 लोक असतील तर मारुतीला 10 लोक असतात. बघून अनुभवून सांगतो आहे, मारुतीला गिराईकच नाही. इतर दिवशी असेल म्हणून मारुतीचा वार आपण मंगळवार ठरवला. मंगल को जन्मे मंगल ही करते, मंगलमय हनुमान जय हनुमान. मारुतीला मंगळवार दिला, शनीला शनिवार दिला. आम्ही शनी मारुती मंदिरं स्थापन केली. मारुतीच्या शेजारी शनी, शनीला प्रचंड गर्दी. शनीला रुईची माळ घेऊन शनिवारी लोक उभे आहेत. मारुती म्हणत असेल रुई माझी मला. आणि ते पुण्याला लिहिलेलं असतं ना, तुम्ही तुळशी बघायत गेला, आमच्याकडे नारळ घेतला तर रुईची माळ फुकट. पुण्याला एवढी रुई कुठे मिळते? अहो त्याच माळा मागून येतात. म्हणजे सफरेने घातलेली वाटवेना मिळते माळ रुईची. नारळ दोघंही घेतात बिचारे. अशी गंमत आहे. हे बाहेरची उपासना थांबवा तुम्ही. तुम्ही थांबवणार आहात का? महाराजांना सांगा. कारण महाराजच म्हणतात हिंगजिऱ्याचं गिराईक आहे शेवटपर्यंत. परवा एक जण माणूस येतो, मी तुमच्याकडे केशर कस्तुरी मागायला आलेलो आहे. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता की माझ्याचकडे केशर कस्तुरी नाही आहे. संवाद वाढला असता. असा एक अत्यंत राकट माणूस, त्याच्यात दाढी वाढलेली, केस पिंजारलेले, नुसता शनी नाही धूमकेतू जसा येतो ना, आला हे पुस्तक आहे, या पुस्तकावर लिहून द्या केशर कस्तुरी. मी केशर कस्तुरीसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. पुस्तक घेतलं, ठेवलं, म्हटलं जेवून या तुम्ही. बहुतेक जेवायला गेल्यानंतर कुणीतरी कॉमेंट मारला असेल, यांना वाढताना मलाच भीती वाटते, म्हणून न्हाव्याकडे गेले, केस वगैरे कापून जरा तुळतुळीतून आले. पुस्तक अजून माझ्याकडे आहे, अजून आलेले नाही. मी लिहिलं केशर म्हणजे अखंड नाव आणि कस्तुरी म्हणजे पूर्ण शरणागती. बस केशर कस्तुरी, श्रीराम जयराम जय जय राम. माझं नाव कशाला पाहिजे? महाराजांचा संदेश आहे. पण गंमत बघा, केशर कस्तुरी अशी मागून मिळत नसते. केशर कस्तुरी आतून येत असते. कस्तुरीचा सुगंध, महाराज म्हणतात फुलाचा सुगंध काही बाहेरून सेंट किंवा परफ्यूम मारून काढायचा नाही आहे, आतून येतो तो. आणि तो आतून जो येतो ना, तोच खरा महत्त्वाचा असतो. आता एक संवाद सांगतो कित्येक वर्षापूर्वी झालेला, की फुलांचे सीझन्स कसे असतात. त्यावेळेला तेच फूल, मोगऱ्याचं फूल याच वेळेला त्याचं त्यावेळेला हे कसं ठरतं? एका बॉटनिस्टला मी विचारलं, त्यांनी उत्तर दिलं. तो म्हणतो ते हॉर्मोनल आहे म्हणले. हॉर्मोन्सची ग्रोथ त्या फुलाची त्या मोसमात होते आणि त्यामुळे त्या मोसमात ती फुलं येतात. आणि त्या मोसमात आलेल्या म्हणजे मोसमी सीझनमध्ये आलेल्या फुलांना खास वास असतो. हे हॉर्मोन्स आहेत ना, आपल्या आता हॉर्मोन्सच आहेत की. माझं सगळं जे बिहेवियर आहे ना, इमोशनल बिहेवियर हॉर्मोन्सवर आधारित आहे. 2 हॉर्मोन्सच मी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यातला एक ॲड्रिनालिन जो आपण प्रचंड वापरतो, दुसरा डोपामाइन जो आपण मिळवत नाही.
डोपामाइनमध्ये शांत, आय एम फीलिंग ब्लेस्ड, आय एम हॅपी, आय एम एन्जॉईंग ब्लेस, आय एम नियर माय डिव्हाइन एंटिटी गॉड. तिथे मी आहे. हे डोपामाइन आहे. आम्ही डोपामाइन मिळवतच नाही. डोपामाइन कशातून मिळतं? नामातून मिळतं, ध्यानातून मिळतं, आतल्या उपासनेतून मिळतं. आणि ध्यान करता करता शांत झोप लागली ना, त्या झोपेतून सुद्धा डोपामाइन मिळतं. आणि ॲड्रिनालिन म्हणजे फक्त विचार. आता बघा, गडगडायला लागले ना, पाऊस, छत्री आणलेली नाही आहे, घरी जायतोपर्यंत भिजूया, मला उद्या फक्त सुट्टी आहे, सर्दी होणार, मग आता महत्त्वाचं इन्स्पेक्शन, हे प्रवचन चालू आहे माझं, बाहेर गडगड झाली की ॲड्रिनालिन सुरू झालं. अरे वापरू नका ॲड्रिनालिन, याना ठेवता, हा ॲड्रिनालिनचा ओशन आहे. ॲड्रिनालिन म्हणजे बुद्धी, बुद्धी 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 किती करायचा. आणि डोपामाइन म्हणजे भाव. आपण सगळे भावाची गिऱ्हाईक आहोत. हा भावाचा व्यापारी आहे, व्यापार भावाचा करतो, त्याला ते केशर कस्तुरी वगैरे म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, हे जे आहेत ना, यांच्या चेहऱ्यावरचा भाव, यांचं हास्य इतकं शांत आहे. शांतीची पै शांती, हे वर्णन ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचं केलेलं आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांच्यातला संवाद ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी लिहिलेला आहे. आपण आत्ता ज्या ओव्या वाचणार आहोत त्याच्यात सुरुवातीला ते आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, पाल्हाळ पुरे झालं रे, तू सांगतोयस ते चांगलं असलं तरी गीतेकडे वळ ना. मग ज्ञानदेव म्हणतात, हो हां, ते लिहिलं गेलेलं आहे. लिहिला सच्चिदानंद बाबा आहे, लिहिली नाही ज्ञानेश्वरांनी. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. आणि तो काय योग असतो लक्षात ठेवा. ज्या वेळेला ही 4 मुलं आणि तो नाम्या किंवा ज्ञान्या नावाचा रेडा नेवासेला पाय ठेवतात आणि सगळीकडे शोककळा पसरते. नेवासेतले महत्त्वाचे, आत्ता तुम्हाला सांगितलं, ते मरतात आणि सगळ्या गावाला ते वंदनीय असतात. सगळ्या गावात शांत. कोणीतरी एकदा म्हणलं असेल किंवा यांच्याच मनात विचारलं, आपला पायगुण असा कसा आपण ठेवले आणि सच्चिदानंद कुलकर्णी गेले, असं असणार नाही. ज्ञानेश्वर म्हणाले, नाही नाही, आपण चांगल्या हेतून इथे आलेलो आहोत. इथे आपण गीता मराठीत सांगणार आहोत. इथे मोहिनी राजाचं मंदिर आहे. मोहिनी राजा म्हणजे शंकरासाठी विष्णूंनी परत मोहिनीचा अवतार घेतला आणि मोहिनीचा अर्धा अवतार, शंकराचा अर्धा अवतार, अर्धनारी नटेश्वर, आणि त्यांच्यात संगमातून जे तेज निर्माण जातं त्यातून हनुमंताची निर्मिती. म्हणून हनुमान हा हरी आहे, हनुमान हा हर आहे. हरिहर सेतू म्हणजे हनुमान. ते राम सेतू वगैरे विसरा तुम्ही, हरिहर सेतू हा हनुमान आहे. म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे, त्या नेवाशाला म्हणाले की अरे हा झोपलेत ते, चला काय पाणी मारून त्याला उठवलं असेल, ते उठून बसले. उठून बसल्यानंतर बाजूला इतके लोक जमलेले. म्हणाले, तुम्ही कशाला आलात? म्हणाले, वैद्यबानी सांगितलं तुम्ही गेला होतात. नाही नाही, मी आहे, मी गेलो होतो असं सांगितलं ना. म्हणजे तुम्ही माझा अंत्यसंस्कार करायला जमला होतात ना, समजा मी तुम्हाला मेलो. ज्या या मुलांमुळे मी जिवंत झालेलं उरलेलं आयुष्य त्यांच्यासाठी, माझा हा नवा जन्म आहे म्हणून ते त्यांच्यासाठी आले, त्यांच्याबरोबर गेले. आणि ते होते कुलकर्णी. कुलकर्णी म्हणजे अकाउंट्स लिहिणारे, सांगता सांगता डिक्टेशन घेणारे, त्यांना सवय होती. म्हणून ते बाजूला बसायचे, ज्ञानेश्वर बोलायचे. म्हणजे त्या शक्तीने हे सगळं नाटक घडवून आणून, म्हणून नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, ही नाटकं आहेत सगळी त्या दैवी शक्ती नियतीने घडवलेली. त्यांना मारल्याचं नाटक केलं, नंतर त्यांना जिवंत करण्याचं नाटक केलं, नंतर त्यांना ती प्रेरणा दिली की आता माझं जीवन या मुलांसाठी. आणि ती मुलं ज्ञानेश्वरी तो सांगतोय आणि हे लिहित आहेत. म्हणून ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथातला संवाद जो एरवी ज्ञानेश्वरांनी कदाचित लिहिला नसता, की पुरे झाले रे पाळला, आता कशाला ती उदाहरणं देतोय, चल गीतेकडे वळ. सच्चिदानंद बाबांनी लिहून काढला ज्ञानेश्वरी, तो लिहिला गेला. आता बघा ना, आपल्याला ते वाचायला आवडेल. मला सांगायचं ते एक शेवटचा मुद्दा, की सच्चिदानंद बाबा जसे ज्ञानेश्वरांना लाभले तसेच व्यास कृष्णांना लाभले, तसेच कल्याण समर्थांना लाभले. ते मोठे जे ग्रंथ आहेत ना, ते बोलले एकाने, लिहिले दुसऱ्याने. व्यास बोलत गेले, गणेश लिहित गेला. कृष्ण बोलत गेला, व्यास लिहित गेले. व्यासाने गीता ही शब्दांकित केली. कृष्णाने बोलले, हवेत होते, पण त्यावेळेला कृष्ण काय बोलला असेल, कृष्णाशी एकरूप झाले. तो श्लोक आहे ना, की एक कृष्ण वैकुंठातला विष्णू, दुसरा कृष्ण वृंदावनातला कन्हैया, तिसरा कृष्ण द्वैपायन व्यास, आणि चौथा कृष्ण पार्थ.
जो कृष्णमय झाला होता. हे 4 कृष्ण एकत्र आले, गीता प्रसंग घडतो आणि गीता प्रसंग पुढच्या पिढीसाठी हा शब्दबद्ध केला जातो. तसं ह्यांच्याकडून हे कार्य व्हायचं होतं. ती बाई मुलगी सांगते, बालविधवाच किती. तुम्ही ज्ञानेश्वरीचं सार मग त्यांनी लिहिलं आणि मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाच्या. काय सांगतात ज्ञानेश्वर? ओव्या लिहिणारे ज्ञानेश्वर, ओवी ज्ञानेशाची आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंग लिहावेत तर तुकारामाने आणि ओवी लिहावी तर ज्ञानेश्वराने. ते काय ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की विश्वरूपाला मला माळ घालायची आहे, मोगऱ्याच्या फुलांची असेल, पण मी माळ घालू कशी? विश्वरूपाला माळ तयार कशी करू आणि ती घालू कशी? त्याच्यासाठी मी विश्वरूपाच्या मोठं व्हायला पाहिजे. नाही, म्हणून मी मिया ओविया फुले मोकळी, ओवली नाहीच आहेत, ही मोकळी फुलं अर्पिली अर्पण करतो, अंघ्री युगुली म्हणजे चरण द्वय विश्वरूपात. ही शेवट ही 109वी ओवी आणि ती सुरू झालं नित्यपाठ ज्ञानेश्वरी. 10 मिनिटं लागतात. आपण त्याच्यावर बोललेलो आहोत. तो ज्ञानेश्वरांचा मोठा फोटो जो वरती आहे तो त्यावेळी कार्यक्रमाला आणला होता, ज्ञानेश्वरीचं सार. त्याच्यानंतर दुसरी जी बाळणपणाला लिहिली होती, तुम्ही गीता ज्यावेळेला वाचता सांगता मला आवडतं, पण मला संस्कृत कळत नाही, म्हणून त्यांनी गीता लिहिली, भावार्थ गीता. काय सुंदर आहे ती गीता आणि ती वाचायला इतकी कर्णमधुर आहे. आपण एकदा गीतेचा ते पाठच करूया. मिळते गीता, भावार्थ गीता आणवता येते पावस येऊन आणि छान वाचता येते. आपण जर ती वाचली, त्याला एक विशिष्ट वृत्त आहे आणि त्याप्रमाणे ती वाचली जाते. त्या दुसऱ्या मुलीसाठी गीता मराठीतून आणली आणि गीता 700 श्लोकांची आहे. मराठीत त्यांनी ओवी साकी वृत्तात आणली, साकी वृत्त, आणि ती आणल्यामुळे कधीकधी एक श्लोक पुरा करायला, सोपा करायला 2-3 साक्या वापरायला लागायच्या. मी तुम्हाला अनुभवावरून सांगतो. ज्या ज्या वेळेला कोणासाठी तरी ती भावार्थ गीता वाचलेली आहे त्यावेळेला दोघांचं कल्याण झालेलं आहे. मग ती दुसरी व्यक्ती तुमची पत्नी असू शकेल, मुलगी असू शकेल, विद्यार्थिनी असू शकेल किंवा शेजारी नसू शकेल. कोणी ज्ञानेश्वरी सांगायची ह्या 2 प्रेरणा आहेत. एक ही लेकुरवाई आलेली आहे बाळणपणासाठी आणि दुसरी विधवा आलेली आहे त्यांच्यासाठी कोळून प्यायले. मग ते म्हणाले मराठीत आणूया, ही ज्ञानेश्वरी अवघड वाटते, मराठीत आणूया. मग 2.5 ओव्या सर्वसाधारणपणे झाल्या की आता मी थकलो, असू दे पुन्हा लिहून घ्या. तिथेच आजूबाजूचे लोक होते ते लिहून घेत होते. बघा तुम्ही, त्यांनी जी आपल्या गुरूंना संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वतःच्या अक्षरात लिहून दिली, त्याला स्वरूप ज्ञानेश्वरी माझ्या मागे ती ठेवलेली आहे. मुद्दामून बघा काय अक्षर आहे, एक टाकी लिहिलेली आहे, खाडाखोड नाही आहे. 3 महिने लागले त्यांना लिहायला. कारण का, पहिल्या दिवशी गुरुकडे गेले त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वरीचं पान, ती अशी पोथी उघडायची होती, त्यांनी तशीच आहे छापलेली, तर तुकडा पडला त्याचा. कागद जुना झाला, पूर्वीचा कागद, तो तुकडा पडला, फाटलेली होती ज्ञानेश्वरी. त्यांनी मनातल्या मनात संकल्प केला की संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून गुरूंना अर्पण करेल. बरं, सत्यदेवानंद सरस्वती त्यांचे शिष्य अत्यंत बुद्धिमान, त्यांनी स्वल्पविराम वगैरे म्हणजे विरामचिन्ह, पंक्च्युएशन मार्क्स घातलेले. असे कुणाला का वाटणार नाही, तिथे एक दंडच असतो ज्ञानेश्वरीत. यांनी प्रश्नचिन्ह घातलेलं आहे. काय ते रूप, यांनी उद्गारचिन्ह घातलेलं आहे. चिन्हांकित अशी ज्ञानेश्वरीची प्रत स्वतःच्या हातात घेऊन सत्यदेवानंद सरस्वतींनी अर्पण केली. कुणाला? यांना, स्वरूपानंदांना, त्यांचे गुरु ते. ती सुद्धा छापून मिळते, छापून आहे, आपल्याला मिळू शकते. योग बघा कसं आहे. एक अत्यंत चांगली व्यक्ती इन्स्पायर झाली या सगळ्या कथेनं आणि पावसला गेली. स्वरूपानंद होते, त्यांनी अधिकार दिलेले होते सत्यदेवानंद सरस्वतींना. सत्यदेवानंद सरस्वतींचं मौन चालू होतं आणि मौनाच्या काळात अनुग्रह देता येत नाही. पण ह्यांना अनुग्रहाची एवढी झाली होती, तिथे कोणीतरी म्हणलं गोंदवलेला जा ना तुम्ही, आणि ते गोंदवलेला गेले. महाराजांचा अनुग्रह घेतला, महाराजांचे चांगले 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 ते भक्त बनले. आम्हाला पहिली पावलं या मार्गावर टाकायला शिकवलं या व्यक्तीनं गेली होती स्वरूपानंदांकडे. मजा बघा,
जेथील तेथे नेऊन घाली, गंगा जाते योग्य ठिकाणी. तुम्ही फक्त गंगेत पडायचं. या गंगेत पडलं, नामगंगा, यांची प्रवचन गंगा, यांची कृपा गंगा, फक्त पडून राहायचं. गंगा जाते योग्य ठिकाणी. याचे जाणे सहजासहजी, त्याला कळते नाही आपण कुठे पोचलेलो आहोत. म्हणून ही यांचीच इच्छा. ज्ञानेश्वर आहेत, स्वरूपानंद आहेत. त्याच्यानंतर आपण आज जाऊया. हे पहिलं जे आहे ना, संन्यासम कर्मणाम कृष्ण, तिथे अर्जुन उवाच पाहिजे होतं, ते लिहिलेलं नाही आहे. अर्जुन उवाच संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच शंससी यत् श्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्थ सोपा आहे. अर्जुन म्हणतो कृष्णाला की तू संन्यासही चांगला म्हणतोस आणि कर्मयोगही चांगला म्हणतोस. मी गोंधळून गेलेलो आहे. त्यातला एक चांगला कुठला नक्की सांग. ते पुढे उत्तर दिलेलं आहे. एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. मग तो किरीटी, किरीटी म्हणजे किरीट मुकुट घातलेला अर्जुन, किरीटी म्हणजे अर्जुन. श्री हरी ते म्हणे कैसे हे बोलणे आपुले. हे किती सोपं आहे बघा बरं. असं कसं बोलता तुम्ही. एकची ते मज सांगाजी साचार करूये विचार तरी ज्याचा. मी विचार करावा, अंमलात आणावा, असा एकच एक योग सांगा ना मला. मागे सकलही कर्माचा संन्यास तुम्ही बहुवस सांगितला, निरनिराळ्या पद्धतीने सांगितला. संन्यास महत्त्वाचा आहे म्हणून कर्माचा. तरी आता केवी कर्मयोगी भर, त्यावेळेला कर्मसंन्यास सांगता, आता कर्मयोग सांगता. संन्यास म्हणजे टाकणे, त्याग करणे, आणि योग म्हणजे स्वीकारणे, करणे. हे परस्पर विरुद्ध सारखंच आहे असं कसं म्हणता. माझा गोंधळ झालेला आहे. तरी आता केवी कर्मयोगी भर देत असा फार पुन्हा येते. तरी आता तेची ऐका सावधान सांगेन श्रीकृष्ण काय बोले. आता भगवान वाचे. अर्जुनाचा प्रश्न काय आहे की तुम्ही संन्यासही चांगला म्हणता आणि कर्मयोगही चांगला म्हणता, निश्चित एक काय ते सांगा. कृष्ण काय म्हणतात ते बघा. संन्यासक कर्मयोगश्च निश्रेयस करौ उभौ. दोन्ही निश्रेयस करे आणि निश्रेयस. प्रेयस आणि श्रेयस ह्या दोन मार्ग सांगितलेले आहेत उपनिषदात. नचिकेताला सांगितलेलं आहे. प्रेयस म्हणजे प्रिय असलेला प्रपंच आणि श्रेयस म्हणजे श्री, सगळ्या मुक्तीची वैभव, मुक्तीचं वैभव असणारी ती परमार्थ. म्हणून श्रेयस महत्त्वाचं आहे आणि प्रेयस महत्त्वाचं आहे. दोन्ही महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात जास्त महत्त्वाचं काय तर श्रेयस्कर, मुक्त करणारं आहे ते महत्त्वाचं आहे. गुंतवणारं, बंधनात टाकणारं महत्त्वाचं नाही. इथे तेच सांगितलेलं आहे की म्हणे मोक्षप्रद दोन्ही रेख संन्यास आणि कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुनास आचार तत्वता विचार करू जाता. तत्वता म्हणजे इन प्रिन्सिपल. इन प्रिन्सिपल दोन्ही सारखंच आहे. आपण किती उदाहरणं बघितलेली आहेत. आई आणि सूर्य. सूर्य हा संन्यासी आहे, आई ही कर्मयोगिनी आहे. सूर्य म्हणतो मी काहीच केलेलं नाही, तरी सगळे जगाचे व्यवहार सूर्योदय झाल्यानंतर सुरू होतात ना. सूर्याने सांगितलं आहे मी उगवल्याबरोबर उठा, चला कामाला लागा, कुकर ठेवा, ही बस पकडा, ट्रेन पकडा, काही नाही. आणि मी उगवतो कुठे. तुमचा जो पृथ्वी फिरते ते क्षितिज होरायझन, ते असं खाली गेलं की मी तुम्हाला वर दिसतो. इट इज द होरायझन दॅट गोज डाऊन अँड यू कॉल इट सनराईज. तुम्ही त्याला सूर्योदय म्हणता. मी असतो तिथेच असतो, मी काही करत नाही, तरी सगळे व्यवहार सूर्य करतो. काहीही न करता सगळं करतो, त्याला संन्यासी म्हणायचं. सूर्य काहीच करत नाही पण सगळे व्यवहार सूर्यामुळे होतात. अरे आपलं सगळं अन्न सूर्यामुळे. प्रायमरी कन्झ्युमर हे व्हेजिटेरियन आहे. वाघ खात असेल हरणाला, पण हरिण खातं ना गवताला. प्रायमरी कन्झ्युमर, सगळ्यात प्रायमरी कन्झम्पशन हे व्हेजचंच आहे. आणि त्या व्हेजिटेरियनमध्ये वनस्पती आहेत, वनस्पतीचं अन्नच सूर्य निर्माण करतो, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो आपण. बघा तुम्ही, सूर्याचा प्रकाश नसेल तर अन्न निर्माण व्हायला हे होते, क्लोरोफिल अँड सूर्याचा प्रकाश. मग त्याच्यातला ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ते सगळं आपल्याला सांगत बसत नाही. पण लक्षात ठेवा, सूर्यामुळे सगळे धातू आहेत, सूर्यामुळे पृथ्वी आहे ना. एक पृथ्वीची थिअरी बिग बँग थिअरी सांगितली जाते. एक मोठा तारा सूर्य एवढा आहे आपला. असे किती सूर्य आहेत माहीत आहे ना. आपण लिहायला लागलो तर संख्या त्याला पुढचा वाढदिवस येईल, इतके झिरोज द्यावे लागतील.
इतके सूर्य, इतक्या सोलर सिस्टम या संपूर्ण ब्रह्मांडात आहे आणि अशी अनेक ब्रह्मांड आहे. तुम्ही डोळे मिटून फक्त कल्पना करा बरं. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, त्याच्या पायी जर मी बसलेलो आहे तर ती सगळी शक्ती मला येणार आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कॉलनी आहे, पहिलं घर तुमचं तयार झालेलं आहे आणि तुम्ही राहायला गेलेला आहात. तिथे एक पाण्याची टाकी आहे आणि त्याला तुमचं एकच कनेक्शन जोडलेलं आहे की पाण्याची टाकी जर 10,000 लिटरची असेल तर तुमच्या नळात 10,000 लिटर पाणी आहे की नाही, सांगा बरं. आणि दुसरं घर झालं की ते 5,000 झालं, 4 घर आली की ते 2,500 झालं. पण अनंततेला काय भागणार आहात हो तुम्ही? अनंततेला म्हणजे इन्फिनिटीला अनंतेनं भागलं. इन्फिनिटी डिवायडेड बाय इन्फिनिटी इज इन्फिनिटी. ही अनंततेची फक्त कल्पना करून बघावं. पूर्णत्व, अनंतता आणि शून्यत्व या 3 गोष्टीवर रात्री चिंतन करावं. कधी झोप लागते कळत नाही आणि त्याची झोप शून्य असते. उठल्यावर जर तुम्हाला आनंद मिळतो तो अनंत असतो. हे तुम्हाला सगळं जोडलेलं आहे. तर म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की अनंततेला मी जर जोडला गेलो तर मी अनंत होतो. माझी शक्ती अनंत होते आणि ही शक्ती म्हणजे हिमालय उचलेन का अशी अनंत शक्ती नाही, ही आत्मशक्ती आहे. मला नाही तुम्ही पराभूत करू शकणार. असा नचिकेता यमाला सांगतो, मला काय तुम्ही पराभूत, मी जाणार आहे परत. मला पहिलाच वर द्या, मी परत जाईन. त्यावेळेला माझ्या वडिलांचा माझ्यावरचा राग गेलेला असेल. तू म्हणतो किती हुशार आहेस रे. एकतर माझ्याकडे जिवंत कोणी येत नाही, तू आलास. आलेला जात नाही. तू आता पहिल्या वरातच म्हणतो मी जाईन. त्यावेळेला वडील शांत झालेले असले पाहिजे. येताना माझ्यावर रागवले होते बघा. ठीक आहे म्हणाला. आणि मग मी तुझा नाव अग्नीला देतो, जो अग्नी पेटवून यज्ञ सुरू करतात. नाचिकेत अग्नी, नचिकेत्यावरून नाचिकेत अग्नी, त्याला तो ॲडिशनल वर देतो. आणि नंतर परीक्षा कशी बघतो, आपण सावध राहायला पाहिजे. आपण लगेच प्रलोभनाला बळी पडतो. तो म्हणतो मला मृत्यूचं रहस्य सांगा. तो म्हणतो की अरे वेड्या, तू एक तर परत जाणार. हां, मृत्यूचं रहस्य माझ्याबरोबर चर्चा करायला इकडेच थांबणार असाल तर आत्ता सांगतो तुला मृत्यूचं रहस्य. पण तू जाणार आणि तू पृथ्वीवर गेल्यानंतर सगळ्यांना मृत्यूचं रहस्य सांगणार. म्हणजे मी बेकार की रे. सगळ्यांना जर मृत्यूचं रहस्य कळलं आणि सगळ्यांनी मृत्यू जर टाळला तर मला कामच काही उरणार नाही आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर विचारू नको. याच्या बदल्यात मी तुला दीर्घ आयुष्य देतो, निष्कंटक, कुठलंही संकट येणार नाही, कुठलाही रोग येणार नाही. भरपूर रथ, हत्ती, घोडे, गाई, जमीन आणि त्यांनी सांगितले रमा. रमा म्हणजे काय? स्त्री. सुंदर स्त्रिया तुझी सेवा करायला देतो, सगळं राज्य देतो. तो म्हणतो झालं सांगून काय हुशार पोरगा आहे 10 महिन्याचा. ज्या अर्थी माझ्या प्रश्नाच्या उत्तराच्या बदल्यात एवढं काही देत आहे त्या अर्थी त्या प्रश्नाच्या उत्तराचं महत्त्व ह्या एवढ्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. मला उत्तरच पाहिजे. त्यावेळेला तो यम म्हणतो किती हुशार आहेस रे, मी तुझी परीक्षा पाहत होतो. लक्षात घ्या, देवाकडे जातो आणि म्हणतो मला असं काहीतरी धगधगीत दे की जग सगळं मी चकचकीत करून टाकेन. तो म्हणतो कर. मी पुढे पदर करतो आणि तो अग्नी देतो मला. अग्नी जाळून पदर जाळतो, माझं पात्र, आणि मातीत जातो. तुझं पात्र मी जे सांगणार आहे ते स्वीकारायला योग्य आहे की नाही. अग्नी जर तुम्ही घेताय दान म्हणून तर त्याला धातूचं पात्र पाहिजे किंवा मडकं पाहिजे. तुम्ही झोळी पुढे केलीत, हां द्या अग्नी. वेडे पण आहे. अग्नी झोळीला जाळून खाली पडणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. मी बघत होतो, मी तुला आत्ता जे सांगणार आहे ते पात्र तुझं योग्य आहे का. त्यांनी सांगितलेलं सूत्र मी का सांगतो आहे. आज हे उद्यापासून नवीन सुरू होणार आहे. आज आपण शनीला एका अर्थाने नमस्कार करणार आहोत. माझं लक्षात आहे, विसरलेलो नाही आहे. पण एवढं तरी ऐकूया काय रहस्य त्यांनी सांगितलं. त्याने एक उदाहरण दिलं मुंज नावाच्या गवताचं. आपण मुंज म्हणतो. मुंज म्हणजे काय, कुणाला अर्थ माहीत आहे? मुंज हे गवत आहे. ज्या गवताची त्याला मेखला करतात, बटुला गवताची हे लावतात ना, त्याला पवित्र गवताची हे करतात अंगठी, ते गवत असतं, त्याला मुंज म्हणतात. हरियाली, साधं समजायला सोपं म्हणून मी तुम्हाला सांगतो. ही जी हरियाली जी आहे ती हरियाली तुम्ही बघा, दुर्वा वगैरे आणता त्यावेळेला जरा दाबा आणि असं ओढून काढा. हात काय पांढरी असते हो. वरचं काळसर हिरवं जे कवच आहे ना ते कवच आहे.
आतलं जर काढलं आणि असं काढत राहिलात आणि जर एवढं काढलं त्याचं सहज दूध निघतं. ते दूध उष्णतेला अत्यंत चांगला उपाय आहे. हे लक्षात घ्या. मी का सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला हरियालीचं बाहेरचं कव्हर हा आपला देह आहे. देह अत्यंत कष्ट देऊन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार आहे. कष्ट दिले पाहिजेत देहाला. आणि आतला जो गर्भ आहे, गर्भ म्हणजे गबो कोकणीत म्हणजे गाभा. त्या गर्भाशयात आत असतो त्याला गर्भ म्हणतात ना. बाकीचं गर्भाशय आहे ते जागा आहे राहायची. तो गर्भ बाहेर काढा. अभ्यास करायचा ना रात्रंदिवस जागा. हे दाबा शरीर दाबा आणि आतून तो गर्भ बाहेर काढा. तुम्ही मुद्दामून बघा दुर्वा आपण रोज आणतो. दुर्वा जरा दाबा आणि आतून काढा. आतला भाग इतका पांढरा आणि इतका टेंडर असतो. तुम्ही नुसता चावलात तरी तुम्हाला वाटेल की हा इट इज मिल्की, दूध आहे ते. त्यांनी ते सांगितलेलं आतला गर्भ बाहेर काढ लोकांच्या कल्याणासाठी आणि वरचा देह आहे त्याच्यासाठी कष्ट व त्याला कष्ट रे. हे मृत्यूचं रहस्य आहे. मरणार तू आहेसच पण लोक तुला लक्षात ठेवते. मारावे परी कीर्ती रूपे राहावे आणि मना चंदना सारिके झिजावे. चंदन झिजतं दोन कारणासाठी, शीतलता आणि सुगंध उरतो मागे. चंदनासारखे झिजल्या उगीच नाही. ते संस्था उभी केली, व्यक्ती गेली पण स्मृती राहते. नुसती स्मृती नाही कीर्ती राहते. नुसती कीर्ती नाही त्यांनी केलेली कृती राहते. ती कृती कलाकृती असेल एखादा मास्टरपीस उरते ना. मरावे परी कीर्ती म्हणजे त्या कीर्तिरूपी उरण्यासाठी भरपूर कष्ट केले पाहिजे. हा महिना हा कष्टाचा महिना. लवकर उठूया ना. नाही झोपण उठा तुम्ही. सावत्र मुलासारखं देहाला वागवा. एक तरी वाक्य महाराजांचं आपण महिनाभर जीवनात आणूया. सावत्र मुलासारखं. मी तुम्हाला उदाहरण देताना चित्रही डोळ्यासमोर आणलेलं आहे की पहिल्या बायकोचा मुलगा आहे, दुसरी तो करतो तिचाही मुलगा आहे. दोघं सारख्याच वयाची आहेत. पण पहिला सावत्र मुलगा आहे. प्रचंड थंडी पडलेली. नदीचं पाणी आणल्याशिवाय अंघोळी नाही आहेत. ती त्या सावत्र मुलाला उठवते. 8-10 वर्षाचा असेल. हे उठ नदीवर जाऊन. तो म्हणतो झोपू दे काही. नाही चल उठाण. हा जायला लागतो त्यावेळेला तिचा मुलगा उठतो. म्हणतो आई मी जाऊ का त्याच्याबरोबर. तेवढीच कंपत. ते दोघं मित्र आहेत ना. तो म्हणे तू झोप रे माझ्या बाळा तू झोप. हा जो नदीवर गेला आहे ना तो आजारी पडणार नाही आहे. हा नदीवर गेला नाही तो समाजाच्या उपयोगी पडणार आहे. हा नदीवर गेलेला आहे. तसा तुम्ही तुमच्या देहाला सावत्र मुलासारखं वागवा. देहाचे लाड करू नका. या महिन्यात नवी खरेदी करू नका. या महिन्यात नवीन चांगलं काही खाऊ नका. एखादी चव सोडा. एखादी चव. डायबेटीस झाल्यावर गोड चव सोडू नका. ते सोडायचंच आहे. पण चांगल्या कितीतरी गोष्टी आहेत. तो मला आवडणारे मी काही चमचमीत खाणार नाही, मसालेदार खाणार नाही, तळलेलं खाणार नाही. आणि याचं जे अवधान मला राहील त्याला अनुसंधान म्हणलेलं आहे की कुणी दिलं तरी नाही हो. अगदी मी फक्त स्पर्श झाला आहे ना तेवढाच मला पुरे पेढा. मी महिनाभर काही गोड खाणार नाही. मग तो पेढा उचलतो आणि मी खातो. त्याचाही मान राखला आणि माझंही व्रत राखलं. एक महिना असाच निघून जाईल की हो. 16 ते 16 किंवा 16 ते 15 उद्यापासून सुरू. 15 जूनला संपला. बघा काहीतरी करून. आणि प्रत्येकाने काहीतरी करूच या. हे लक्षात ठेवा. काहीतरी करूच या. जे मी इतके दिवस करतो, जे मलाही कळतं चुकीचं आहे, जे इतरांनाही त्रास देणारे आहे, असे एखादं काहीतरी कमी करूया की. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणाल तर बोलणं कमी करतो. कुणाचं नुकसान होणार नाही आहे. झालं तर माझा फायदा होणार आहे. मग आता बोलणं कमी करायचं तर काय करायचं. शक्यतो बोलण्याची सिच्युएशन टाळायची. हे दोघंजणं तिथे बोलत बसलेत कल्टी मारायची. म्हणजे हवा उपट्यान घेऊन निघून जायचं. एखादा दिवस पूर्ण मौन पाळायचं आणि जाहीर करा गुरुवारी मी मोबाईल घेत नाही, काही नाही माझं टोटल मौन आहे. मग एकादशीला का नाही घ्यायचं. या महिन्यात 2 एकादशी येणार आहे. मग पौर्णिमेला मौन का नाही करायचं बघा. आणि अमावस्येला का नाही करायचं शनिदेवासाठी. किती दिवस मौनाचे झाले हे मी निवडणार आहे. मी रोज काहीतरी चांगलं लिहीन. चांगलं क्रिएटिव्ह रायटिंग मला जमणार नाही आहे पण लिहीन ते चांगलं लिहीन. अक्षर चांगलं लिहीन. सुंदर अक्षर काढता येतं. जाऊ दे अक्षर महत्त्वाचं नाही. 13 वेळा नाम लिहीन. पण एकही दिवस हे नाही. आणि आज जमलं नाही उद्या 26 वेळा लिहीन अशी उधारी नाही आहे हो. कॅश. तुम्ही रात्री 11ला रे आज रामनाम लिहायचं राहिलं उठा.
13 वेळा लिहा आणि नंतर तुम्ही हे करा. तुम्हाला सांगतो मी, हे सांगताना महाराजांनी माझ्याकडून अशी 1-2 गोष्टी करून घ्याव्यात. महाराजांनी मला सुचवलेल्या आहेत त्या. 1 महिना असाच जाईल, तर त्या करायला पाहिजेत आपण प्रत्येकाने निरनिराळे घ्यावं. म्हणून आत्ता आपण ठरवले शनैही 1 महिनासुद्धा काही कमी पिरियड नाही आहे. हळूहळू मी ते वाढवेन. 1 मिनटापासून 30 मिनटापर्यंत मी बसू शकेन माळ घेऊन न हलता. म्हणजे हल्लो तरी चालेल, पण मांडी जमत नाही. मी खुर्चीवर बसेन, उठणार नाही. पण मोबाईल वगैरे ऑफ करेन. हे मोबाईल ऑफ करण्याचं धाडस माझ्यात येईल का? भल्या भल्यांच्यात येत नाही. अनेक सर्वे घेतले जगभर आणि त्याच्यात अनेक इंटेलेक्च्युअल्सना विचारलं की तुम्ही गेलेला आहात त्या ठिकाणी आत्तापर्यंत कधी रेंज आलेली नाही आहे. आत्तापर्यंत रेंज आलेली नाही. तुम्ही तुमचा मोबाईल ऑफ ठेवाल का? 76% जमले रेंज आलेली नाही आहे. पण एखादी फ्रीक रेंज आली तर, नकळत जर आली तर असू दे ना चालू. नाही, 78%. त्याच्यात प्रिन्सिपल्स ऑफ कॉलेजेस, जजेस ऑफ कोर्स, निरनिराळे सायंटिस्ट, इंग्लंडमध्ये घेतलेला सर्वे 78% म्हणतात नाही आम्ही बंद करणार. अरे ही कल्पना सहन होत नाही मोबाईल बंद करणे. बघा तुम्ही, इफ यू आर ब्रेव्ह, 1 दिवस ऑफ करा. काय नुकसान होणार आहे? हो, काही नाही. तुम्हाला आणि तुमच्या बायकोला कळवतील, शेजाऱ्याचे नंबर असतात. तुम्हाला महत्त्वाचा मेसेज असेल तर तो कळेल. हे काय इतके दुष्ट आहेत, इतके इनएफिशियंट आहेत, कसंही तुम्हाला देतील. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, पत्र आलं की पोस्टमनवर लोक धाड घालायचे, काय आले बघूया वगैरे. महाराज म्हणाले की पत्र आल्यावर माझ्याकडे तेव्हा वाचू नका, विसरून जा, 2-2 दिवस वाचू नका. पण त्याच्यात इंटरव्ह्यूचा कॉल असेल तर त्यांना कळत नाही कंटेंट्स ऑफ द लेटर. पंखा लावला की ते पत्र उडून पायाशी पडतं आणि मग तू उठून वाच, काहीतरी महत्त्वाचं असतं दुसऱ्या दिवशी. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अगदी यांच्यावर सोपूया पूर्णपणे शरण. मी एकही निर्णय घेणार नाही. महाराज तुम्ही बघा. हे बघा म्हणजे तुम्ही खरंच बघा, मी नाही बघणार. म्हणून तुम्हाला सांगितलं ॲड्रिनालिन कमी वापरा, ॲनालिसिस कमी करा, दुसऱ्याचं जजमेंट करू नका, दुसऱ्याचे ॲसेसमेंट टाळा, दुसऱ्यावर कॉमेंट म्हणजे निंदा करू नका. हा किती गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. निंदा नाही करणार 1 महिनाभर, नकारात्मक कुणाबद्दल बोलणार नाही. सुरुवातीला आपल्याला एवढी सवय झालेली आहे. पण एखाद्या जवळच्या माणसाला सांगा, जवळचा माणूस पण, सर ही निंदा झाली हां, अरे हो सॉरी. महाराज सावध ठेवा. कितीतरी टाळण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून लक्ष द्या. आपण शनीचा मंत्र म्हणूया माझ्यानंतर. म्हणा पहिल्यांदा शनीश्वराय नमः, नंतर शनैश्चराय नमः. ओम श्री शनीश्वराय नमः. ओम श्री शनीश्वराय नमः. ओम श्री शनीश्वराय नमः. ओम श्री शनीश्वराय नमः. ओम श्री शनैश्वराय नमः. ओम श्री शनीश्वराय नमः. आता शनैश्चर. ओम श्री शनैश्चराय नमः. 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 ओम
श्री शनैश्चराय नमः. डोळे बंद, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, श्वास संत, लक्ष श्वासावर. इथे जे शब्द म्हणले जातील ते नीट ऐकायचे आणि मनातल्या मनात म्हणायचे आणि तसा निश्चय करायचा. हे श्री शनैश्चरा, शनिदेवा, माझ्या उपासनेच्या मार्गात जी जी विघ्न, अडथळे येतात त्यांना दूर कर कृपा करून. माझे सद्गुरू म्हणतात, उपासनेत येणारा खरा अडथळा तूच आहेस, म्हणजे मी. हे शनैश्चरा, मला सावर, माझा सांभाळ कर. उद्यापासून सुरू होणारा ज्येष्ठ अधिक म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. महिनाभर तुझ्या देखरेखीखाली माझ्याकडून अधिकाधिक नाम करून घे. एखादं व्रत संकल्पपूर्वक माझ्याकडून करून घे आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे अधिक ज्येष्ठ अमावस्येला मागे वळून पाहताना तुझ्या कृपेचा परिणाम किंवा प्रभाव माझ्या जीवनावर दिसला पाहिजे, माझ्या स्वभावावर दिसला पाहिजे. स्वभावावर एखादा तरी सद्गुण स्थिर झाला पाहिजे आणि एखादा तरी दुर्गुण, मला माझे चांगले गुण वाईट गुण माहीत आहेत, त्यातला एखादा तरी दुर्गुण दूर होण्याची सुरुवात तरी या महिन्यात झाली पाहिजे. हे शनिदेवा, हे सद्गुरुनाथा, श्री ब्रह्मचैतन्य महाराजा, तुझ्या प्रेरणेनं अधिक ज्येष्ठ मासाच्या पूर्वसंध्येला आमच्याकडून उपासनेचा शुद्ध संकल्प करून घे. उद्या पहिल्या दिवशी पुन्हा आम्ही तुझ्या पायाशी येणार आहोत. हे सद्गुरुनाथा, संपूर्ण महिना एका छान अनुभवात, आनंदात जाऊ दे, शांतपणे जाऊ दे सद्गुरुनाथा शनिदेवा. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. सावकाश डोळे उघडून महाराजांच्याकडे पाहायचं आहे फक्त आणि मनातल्या मनात काहीतरी ठरवायचं आहे. निदान महाराजांना सांगायचं आहे, महाराज प्रेरणा द्या, आज रात्री काहीतरी ठरवून घ्या, पण उद्या पहाटेपासून सकाळपासून माझ्याकडून ते करून घ्या. महाराज महाराज महाराज. काही ओव्या आपण वाचणार आहोत. हा महत्त्वाचा भाग, कारण महिन्याची ही पूर्वसंध्या आहे म्हणून आपण वेळ घालवलेला नाही आहे, इन्व्हेस्ट केलेला आहे. ती इन्व्हेस्टमेंट बघूया, कारण सध्या इन्व्हेस्टमेंटला चांगले दिवस नाही आहे. बघूया.
पहिल्यापासून वाचूया. अर्जुन उवाच संन्यासम कर्मणाम कृष्ण. अर्जुन कृष्णाला म्हणते पुनर्योगंच शंससी, म्हणजे प्रशंससी, प्रशंसा करतोस. यत श्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम. श्रेय काय आहे, कल्याणकारी काय, एकच सांग, संन्यास का कर्मयोग. मग तो किरीटी श्रीहरी ते म्हणे कैसे हो बोलणे आपुले. हे अभंग ज्ञानेश्वरी आहे ओवी, पण अभंग वृत्तात आहे. अभंग वृत्त कसं असतं, पहिली 6 अक्षरं, नंतर 6 अक्षरं, नंतर 6 अक्षरं आणि नंतर 4 अक्षर, आणि मधल्या 2 यांचं यमक आहे. म्हणून श्वास जर चांगला असेल तर तुम्हाला असं वाचता येईल. बघा मी कसं वाचतो. मग तो किरीटी श्रीहरी ते म्हणे कैसे हो बोलणे आपुले. एकची ते मज सांगाची साचार करू ये विचार तरी जाता. मागे सकलही कर्माचा संन्यास तुम्ही बहुवस सांगितला, तरी आता केवी कर्मयोगी भर देत असा फार पुन्हा येते. तरी आता तेची ऐका सावधान सांगेन श्रीकृष्ण काय बोले श्री भगवान वाच. एवढं वाचूया आपण. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करव उभौ. उभौ म्हणजे दोन्ही निःश्रेयस्कर आहे. 2 शब्द आहेत बघा, प्रकृती आणि प्रवृत्ती. प्रकृती इज माय कॉन्स्टिट्यूशन आणि प्रवृत्ती इज माय इन्क्लिनेशन. म्हणजे मला वाटतं ते करावं, पण माझी कॉन्स्टिट्यूशन त्याला साथ देत नाही. अनेकांना काहीतरी डिसिजेस असतात आतले, प्रकृती साथ देत नाही, करावं असं वाटतं. म्हणजे मग इन्क्लिनेशन आहे, प्रवृत्ती आहे, पण प्रकृती साथ देत नाही. पण प्रकृती आणि प्रवृत्ती जर दोन्ही एकमेकाला अनुरूप असतील तर उपासना किंवा तुमचं कार्य झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून आपली प्रवृत्ती आणि प्रकृती दोन्ही, प्रकृती इज नॉट हेल्थ, इट इज कॉन्स्टिट्यूशन. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये माझा स्वभाव येऊन जातो, माय नेचर, ते सगळं येऊन जातं. पुढे म्हणे मोक्षप्रद दोन्ही ते देख संन्यास. आणि पुढे त्यांनी सांगितलं तयोस्तु कर्मसन्यासात, म्हणजे कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगो विशिष्यते. विशेष कशाला महत्त्व आहे, कर्मयोगाला महत्त्व आहे. स्पष्ट सांगितलं कर्मसन्यास आणि कर्मयोग. मी तुम्हाला सांगितलं काहीही न करता सगळं करतो तो सूर्य हा संन्यासी आहे. सोपं आहे तुम्हाला समजायला. आणि सगळं करून मी काहीही केलं नाही असं म्हणते ती आई कर्मयोगी आहे. आता लक्षात घ्या, मागे कितीदा तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे की सूर्याला तो म्हणतो की अरे तू उगवलास की सगळे जगाचे व्यवहार चालू होतात, तू तमारी आहेस, अंधार घालवतोस. त्यावेळेला सूर्य म्हणतो पहिल्यांदा म्हणलास ते मी सहन केलं, एकतर मी उगवत नाही, खोटं बोलतोस, पण ठीक आहे तुला मी उगवलेला दिसतो. मग सगळे जगाचे व्यवहार चालू होतात हे मलाही दिसतात ना, की उठले शेतकरी शेतावर गेले, पाखरे बाहेर आली, मुलं वासरं सगळी, हे दिसतं मला. ठीक आहे, अंधार दूर करतो, ज्याचा मला परिचयच नाही ती गोष्ट मी कशी दूर करेन, मला माहीतच नाही. तुम्हाला जर उद्या मी सांगितलं नृशंसता तुमच्यातली कमी करा, म्हणजे काय हो, नृशंसता म्हणजे काय, क्रूरता, अत्यंत क्रौर्य म्हणजे नृशंसता. मग मला माहीत तरी पाहिजे काय कमी करायचं आणि काय वाढवायचं आहे. सूर्य म्हणतो अंधार मला माहीतच नाही, आणि तू मला म्हणतोस मी तमारी आहे. तम म्हणजे अंधार, अरी म्हणजे शत्रू, मी अंधार दूर करतो. मग आपल्याला त्या ऋषींचं माहीत आहे की तो आपल्या तपस्सामर्थ्याने रात्रीचा सगळा अंधार मुठीत एकत्र करतो आणि सूर्याच्या उगवायची वाट बघतो. सूर्य उगवल्यानंतर त्याला म्हणतो तुला अंधार बघायचा होता ना, बघ अंधार. सूर्य म्हणतो कुठे अंधार, काय सुंदर आहे हे लक्षात ठेवा. सूर्य म्हणतो कुठे अंधार, त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं ज्याला अंधार माहीतच नाही तो म्हणतो प्रकाश हेच माझं रूप स्वरूप आहे, अंधाराची मला कल्पनाच नाही. हे जमलं पाहिजे ना मला. मग तो म्हणतो माझी प्रकृती प्रकाशाची आहे आणि माझी प्रवृत्ती परोपकाराची आहे, त्याला सूर्य म्हणतो. आणि आईला रात्री 11 वाजता घरात देवकार्य होतं ते केलं, कारण बाळण केव्हा व्हायचं काही नियम नाही. त्याच्यानंतर बारसं सोयीनं जरी केलं तरी रविवारी वगैरे करावं लागतं. आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीची परीक्षा आहे घरातल्या, 12वीची वगैरे असेल महत्त्वाची, त्यावेळेला सकाळी 4ला उठलेली आई रात्री 11पर्यंत बसलेली सुद्धा नाही, हे त्या 12वीच्या मुलीला कळत नाही का, कळतं ना. त्यावेळेला ती म्हणते आई आता जरा पाठ टेकते. आई म्हणते त्यावेळेला आई तू आज दमलीस ना गं. त्यावेळेला ती म्हणते मला मेलीला दमाईला झालंयच काय, मी सकाळपासून केलंयच काय, मी काय दमले. म्हणते तुला काही पाहिजे का, मला थोडा चहा पाहिजे होता.
ती म्हणते मी फ्लास्कमध्ये देते ना, थोडा थोडा पी. काय करायचं आहे, रात्रभर जागायचं. मी जागू का तुझ्याबरोबर? ती आई आहे, बाप घोरायला लागला. मी काहीच केलं नाही आहे, इतकं करून काहीही केलं नाही आहे. तो योगी आहे, कर्मयोगी, आणि काहीही न करता सगळं करतात. तो संन्यासी आहे. म्हणून पत्र पाठवतली व्हाईसरॉय, डोंट अरेस्ट बापूजी, गांधीजींना अरेस्ट करू नका. कारण गांधीजी बाहेर असतील ना, किंवा जिथे असतील ना तिथे आग लावतात. पण तुरुंगात गेले की सगळा देश पेटून उठतो. तुरुंगात गेलेले सूर्य आहेत आणि बाहेर असलेले आई आहेत. आपण त्यांना बापू म्हणत असलो. सध्या तुम्हाला सांगतो, या सगळ्यांच्या टोप्या सगळ्यांनी उडवलेल्या आहेत. सगळ्यांनी उडवलेल्या आहेत. तुम्हाला वाटतं की गांधीजींची उडवताना तुम्हाला बरं वाटतं, तुमच्या हिरोची ते उडवत असतात. सावरकरांना म्हणतात क्षमा मागणार 22 पत्र लिहिली ब्रिटिशांना, हा कसला तुमचा स्वातंत्र्यवीर, हे ते म्हणतात. ते मला सहन करायला पाहिजे, कारण मी गांधीजींवर, मी पटेलला, मी कोणावर टीका करत नाही, सगळ्यांवर करतो. माझी लायकी काय हो? त्या पटेलांच्या पुतळ्याकडे बघून जरी मी थुंकलो तरी थुंकी माझ्या तोंडावर पडणार आहे. त्यांची उंची, त्यांची कीर्ती किती मोठी आहे. पण मी कुणालाही सोडत नाही. माझी जिभेचा पट्टा इतका लांब आहे की मी सगळ्यांना तो दुखवत जातो. हे लक्षात ठेवूया. म्हणून मी बाहेर आहे तोपर्यंत माझा प्रभाव लिमिटेड आहे. पण मी आत गेलो की सूर्य जसा सगळीकडे प्रकाश देतो, सगळा भारत पेटतो. आणि याचं सुंदर उदाहरण आहे. माझे कितीतरी मित्र 1942मध्ये कॉलेज आणि नोकरी सोडलेले आहेत, लग्न न करण्याचा संकल्प केलेले आहेत. माझे कितीतरी मित्र. म्हटलं असा काय प्रभाव होता. आणि मग मला दुर्गा भागवत ज्यावेळेला हजर होत्या, त्याला काहीतरी 9 ऑगस्ट असेल काहीतरी 1942, त्यावेळेला ते, आता त्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात, त्यावेळेला ते गोवालिया कसं काही निराळेच नाव होतं. तर मजा बघा, गांधीजी म्हणाले, भयंकर बुद्धिमान माणूस होता तो. तुम्ही त्याच्या बाकी हे त्यांनी केलं, त्यांनी ते केलं, चांगलं काही माहीतच नाही तुम्हाला, कधी वाचलंच नाही आहे. त्याने 1939 साली युद्ध सुरू झालेलं आहे आणि 1942 साली इंग्लंड बऱ्यापैकी खड्ड्यात गेलेला आहे. एवढे विमानं, एवढे बॉम्ब्स टाकलेले आहेत हिटलरनी की त्यांना लढायला शस्त्र नाही आहे. चर्चिल म्हणतो, गिव्ह अस द टूल्स अँड वी विल फाईट. अशी परिस्थिती आधी जर्जर झालेलं जर आहे ब्रिटन, इंग्लंड, तर त्याला सांगूया क्विट इंडिया. 1942 अत्यंत चांगला मुहूर्त होता तो, क्विट इंडिया. आणि इफ यू डोंट क्विट वी विल ड्राईव्ह यू आउट. पण क्विट इंडिया हे 2 शब्द पुरेसे होते. ते दुर्गा भागवत वगैरे म्हणतात की आम्ही पहिल्या दुसऱ्या ओळीत असो, त्यांना दात नव्हते म्हणून सच्या ठिकाणी ते श म्हणायचे. सरकार को हम कहना चाहते हैं भारत छोडो. पहिल्या रांगेला फक्त ऐकू गेलं. दुसऱ्या रांगेतले लोक म्हणतात, मी म्हणाले मला ऐकू नाही आलं, बापूने क्या कहा, बापूने कहा भारत छोडो. तिसऱ्या रांगेतले लोक दुसऱ्या रांगेत, बापूने क्या कहा भारत छोडो, बापूने क्या कहा भारत छोडो, बापूने क्या कहा भारत छोडो. कन्याकुमारीपर्यंत बापूने क्या कहा भारत छोडो. बघा, हा प्रभाव आहे. कारण मूर्ख नव्हता हो तो माणूस. मी तुम्हाला सांगितलं माझा एकच अनुभव. आम्हाला वी वॉन्ट टू कंप्लीट वर्क्स ऑफ गांधीजी, पुण्याचे इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, ते दीक्षित तुला आठवत असतील, टोपी पुडवं असा ड्रेस होता. इंटरनॅशनल दीक्षित म्हणून पुलंनी लेख लिहिलेला आहे. जगात कोणालाही पुस्तक मिळत नसेल कुठलंही तरी त्या पुडवेकाराला सांगायचं, तो उपलब्ध करून द्यायचा. किती नेहरूनी वगैरे सगळे उदाहरणं सांगितले आहेत. आम्ही पहिल्यांदा कंप्लीट वर्क्स ऑफ टागोर, कंप्लीट वर्क्स ऑफ गॉर्की, कंप्लीट वर्क्स ऑफ वाचलं तिथे जाऊन. आणि तो वाचायला सगळ्या फॅसिलिटीज करायच्या. तुम्ही वाचक आहात ना, माझे देव आहात, तुम्ही फक्त बसा. हे शेल्फ आहे ना, मी रिव्हॉल्विंग शेल्फ केलेलं आहे. तुम्ही टागोरांची पुस्तकं इकडे ठेवलीत ना, ठीक आहे, आता त्याला आईन्स्टाईन वाचायचं आहे, तो घेईल, त्याचं झालं तुम्ही फिरवा, टागोरांची पुस्तकं तुमच्या समोर येतील. यू नीड नॉट गेट अप, यू जस्ट रीड. पुस्तक विकत घ्यायचं नाही. आम्ही यांना हसले ना, आर यू सिरियस विचारतो, कंप्लीट वर्क्स ऑफ गांधीजी, आर यू सिरियस? म्हणलं येस. काय आम्ही इतक्यांची कंप्लीट वर्क्स वाचलेले आहेत, कम विथ मी. एका खोलीत नेलं, कपाट होतं, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत 65 व्हॉल्यूम्स, 1 व्हॉल्यूम ऑफ 400 to 500 पेजेस.
दीज आर इनकम्प्लीट वर्क्स ऑफ महात्मा गांधी. अजून छापून व्हायचे आहेत. 105 व्हॉल्यूम्स आहेत. रोज 50 पानं वाचले आयुष्य संपेल तुमचं. आणि ही वॉज बिझी ऑन डिफरंट फ्रंट्स. केव्हा लिहिलं त्याने? हे लिहिलेलं आहे. आणि फ्रॉम काऊ डंग टू स्पिरिच्युअलिटी, गाईच्या शेणापासून ते अध्यात्मापर्यंत एवढी रेंज आहे त्याची. भरपूर वाचन करून मी तुम्हाला सांगतोय तो खरंच महात्मा होता. आणि आपल्याला कळणार नाही. आईन्स्टाईन माझा अत्यंत आवडता सायंटिस्ट आहे. त्यांनी लिहिलेलं आहे 2 पिढ्यानंतर लोकांचा विश्वासच बसणार नाही की इतका चांगला माणूस या पृथ्वीवर जिवंत होता आणि चालत होता. हे आईन्स्टाईनचे कुठे गुगलवर काढून बघा, आईन्स्टाईन्स ट्रिब्यूट टू महात्मा गांधी. 2च वाक्य आहे. आणि दुसरी 2 पिढ्यानंतर म्हणजे सध्याची व्हॉट्सॲप जनरेशन. मला खरंच वाईट वाटतं. पण आता वाईट वाटू नाही, वाईट वाटायचं संपलं. ते बरं वाटतं. तुम्ही वाचत नाही ते बरं, नाही तर आम्हाला सांगायला कोण बोलवलं असतं सांगतो. ठीक आहे, आता हे कॅरिटी वाचूया आणि थांबूया. म्हणे मोक्षप्रद दोन्ही रेख संन्यास आणि कर्मयोग. किती सोपं आहे होय. मी वामनला म्हटलं, वामन सध्या पारायणाचा वाघ झाला आहे की आपण या ग्रंथाचं एक आठवडाभर पारायण करायचं, या दोन्ही अभंग ज्ञानेश्वरीचं. मी करून सांगते पावसला. अरे काय वातावरण निर्माण होतं. आणि ती व्हायब्रेशन्स इथे लोकांना जाणवायला लागलेली आहे. इथे लोकांना जाणवतात. तुम्ही गेल्यानंतर, आम्ही आज इथे राहणार आहोत, ही सगळी दारं बंद केल्यानंतर सगळीकडून तुमचा इन्फ्लुएन्स आम्हाला जाणवणार आहे. पण यू हॅव टू बी सेन्सिटिव्ह फॉर दॅट. आणि मी असं म्हणणं, मला जाणवतं आहे, तुला कसं कळतं की मला जाणवत नाही ते? हे म्हणजे चिंग चँग अँड चिंग चिंग यांचा वाद. दोघंजणं उभे आहेत असा वाद घालू नका. हा महिनाभर मी वाद घालणार नाही, एवढं तरी ठरवाना. दोघंजणं उभे आहेत, असा पूल आहे आणि खालून पाणी आहे आणि पाण्यातून मासे वाहत आहेत. चिंग चँग म्हणतो. पाण्यातून पोहताना माशांना किती आनंद होत असेल नाही? चुंग चुंग म्हणतो, तू काय मासा आहेस, तुला कसं कळलं? चिंग चँग म्हणतो, तू काय मी आहेस, मला कळलं नाही, हे तुला कसं कळलं? तू काय चुंगचुंग आहेस. हे न संपणारा वाद आहे. कारण मी चँगचुंग नाही आहे आणि तुम्ही चुंगचांग नाही आहात ना, हे लक्षात घ्या. तुम्ही असूच शकणार नाही. अरे तुम्ही असू शकणार नाही नेक्स्ट मोमेंटला. काय भांडतो आपण, काय वाद घालतो, बंद करूया. आठवड्यावर अशी झीप वगैरे वामन मिळाली तर बघूया. निदान फेविकॉल जाताना प्रत्येकाला प्रसादाऐवजी. मी हे तळतळाटानं म्हणत नाही आहे. हां, 8-10 झालेले आहेत ना. हां ठीक आहे. आता एवढ्याच ओव्या आपण वाचून थांबणार आहोत. हा मला सावत्र मुलासारखा वाटतो. ठीक आहे. आता हा सख्खा मुलगा आहे. हां चांगला आहे. म्हणे मोक्षप्रद, कोण म्हणते? भगवान म्हणतायत. म्हणे मोक्षप्रद दोन्ही ते देख संन्यास आणि कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुना साचार तत्वता विचार करू जाता इन प्रिन्सिपल. तरी जैसी नाव, काय सुंदर उदाहरण आहे. तरी जैसी नाव स्त्रिया बालकाते पहिलं तेरा नेते जळातून. नाव स्त्रियांना बालकांना सहज घेऊन जाते. तसं जाणत्या नेणत्या सकळ असे तैसा सोपा सुबोधसा कर्मयोग. कर्मयोगाच्या नावेत कुणी बसायचं? ज्ञानयोगाच्या, संन्यासाच्या आणि तो इवन ध्यानयोगाच्या नावेत बसायला पात्रता लागते. पात्रता बघा. तरी जैसी नाव स्त्रिया बालकाते पहिलं तीराने ते जळातून. जाणत्या नेणत्या सकळ असे तैसा सोपा सुबोधसा कर्मयोग. अहंता ममत्व गळाली संपूर्ण. संन्यासी तो जाण निरंतर. अहंता आणि ममत्व, अहम म्हणजे आय आणि मम म्हणजे माइंड. मी माझा ड्रॉप करावं. काय माझं 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 म्हणतो. खरंच महिनाभर शक्यतो माझा शब्द टाळूया. अगदी माझा टॉवेल कुठे गेला, जाऊ दे. ह्या दिवसात न पुसता बाहेर येणं याच्यासारखं सुख नाही. हा माझा टॉवेल, माझा वापरूच नका तो. खरंच सांगतो, माझा ड्रॉप केला की मी ड्रॉप करणं सोपं जातं. हे त्यातलं मर्म आहे. मी ड्रॉप करायला लागलो तर अवघड आहे हो. अहम ड्रॉप करायचा. माझा ड्रॉप करूया ना. हे माझा आहे, तुला पाहिजे घेऊन जा, माझा आहे घेऊन जा. माझा 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 ड्रॉप करणं सोपं आहे. अहम मम, मम म्हणजे माझं आणि अहम म्हणजे मी. हे त्यांनी सांगितलं.
अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी तो जाणे निरंतर. तयासी आसक्ती सोडून या जाय, मने ऐसा होय संन्यासी. संन्यासाला आसक्ती सोडून जाते आणि कर्मयोगाला आसक्ती सोडावी लागते. खरा संन्यासी आहे ना गौतम बुद्ध. बघावं काय धरलं त्याने, तर त्याला कोणी धरलं? काही नाही, निघून गेले. लेट गो आपण म्हणलं ना, तसं गजानन महाराज त्यांना कोण पकडणार होतो? माया, मोह, लोभ, क्रोध नाही पकडणार. एखाद्या वेळेला क्रोधाचा त्यांनी आविष्कार केला तरी तेवढ्यापुरतं नाटक असतं. ते क्रोधी नव्हते, ते लोभी नव्हते, ते मोही नव्हते, मदांध नव्हते, अहंकारी नव्हते. संन्यासाला हे सगळे सोडून जातात, कर्मयोगाला हे सगळं सोडावं लागतं. एवढा फरक आहे. म्हणून संन्यासी सोपा आहे का? हे सोडणं, सोडून जगणं. आणि संन्यासी म्हणजे ह्याच्यात जायचं नाही, अरण्यात प्रपंचातच राहायचं आहे. म्हणून बघा, तयासी आसक्ती सोडून या जाय, मने ऐसा होय संन्यासी. मनातून हे सगळं सोडलं पाहिजे. पुढे काय आहे? आता गृहाधिक लागेना सोडावे, निसंग स्वभावे मन झाले. गृह वगैरे सोडावं लागत नाही आहे. गृहाधिक लागे ना सोडावे, निसंग स्वभावे मन झाले. म्हणून समूळ संकल्पाचा नाश, तेव्हाची संन्यास घडू शके. समूळ संकल्पाचा नाश. संकल्प म्हणजे मी हे करीन, आपण हे करूया, आपले प्लॅन्स, हे तू ॲड्रिनॅलिन म्हणलं ना, ते तुम्हीच संकल्प ठरवा ना आणि तुम्हीच पार पाडा ना. सोपं आहे हे खरंच. म्हणून समूळ संकल्पाचा नाश, तेव्हाची संन्यास घडू शके. याची लागी कर्म संन्यास आणि कर्मयोग सारिकेचं. कर्म केलंच पाहिजे दोन्हीकडे. कर्म संन्यास म्हणजे कर्म टाकणं नाही आहे. एक लक्षात ठेवा, न्यास म्हणजे टाकणं नाही आहे. पदन्यास, फूट स्टेप, हे काय टाकायचं आहे नाही. शिलान्यास, शिला आपण ठेवतो ना, तिथे ठेवतो, त्याला शिलान्यास म्हणतात ना. कॉर्नर स्टोन वगैरे लावतात ते. फाउंडेशन लेईंग सेरेमनी, लेईंग आहे, लिव्हिंग नाही आहे. आणि संन्यास म्हणजे चांगल्या पद्धतीने ठेवलेलं. तिचा पदन्यास किती सुंदर आहे, चांगली नर्तकी आहे ती, पदन्यास. तसा संन्यास म्हणजे सम्यक न्यास, योग्य पद्धतीने ठेवलेल्या आहेत गोष्टी. ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला एखादा शंकर लाडला, रागावला की प्रचंड राग होतो, शांत झाला की प्रचंड शांत होतो. तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा. काय सुंदर लावण्य, सुंदर मस्तकी बाळा. हा शंकर. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. आई शंकर. तिसऱ्या डोळ्यातून ज्वाला निघत आहेत आणि वरती अत्यंत सुंदर अशी गंगा बसलेली आहे आणि तिची झुळझुळ वाहते. हा शंकर आहे. शंकर हा तीव्र आहे, उग्र आहे, रुद्र आहे. शंकर हा शांत आहे, शंकर हा आनंद आहे, शंकर हा सौम्य आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून आनंद तांडव आणि उग्र तांडव, दोन तांडव आहेत. आपण बघितलं ते. आनंद तांडव छान नाचतो नटराज. नटराज हे नृत्यच आहे. किती सुंदर पाय उचलतो, हे करतो. आणि सगळ्या जगातलं मन बिथरवणारी जी शक्ती आहे ना, ती अपस्मार नावाच्या एका दैत्याच्या रूपानं, बालकाच्या रूपात पायाखाली दाबून ठेवलेली आहे. शंकर म्हणलं, मी त्याला मारला नाही, पुन्हा जन्म घेईल. म्हणून नटराज बघा, त्याच्या उजव्या पायाखाली हे असतं, डावा पाय उचललेला असतो आणि तो असा क्लॉकवाईज फिरतो. शंकराचं नृत्य हे क्लॉकवाईज आहे आणि जे क्लॉकवाईज आहे ते इन द कोर्स ऑफ डिस्ट्रक्शन, म्हणून संहाराची देवता आहे. पण शंकराचं जे शांत, उग्र किंवा असं स्वरूप आहे, दोन्ही प्रकारचं. त्यामुळे तो स्थिती आहे, तो गती आहे. म्हणून शंकराची प्रदक्षिणा क्लॉकवाईज घालायची अर्धी आणि अँटी क्लॉकवाईज घालायची नंतर. हे डिस्ट्रॉय होणार आहे माझ्यातलं. माझं शरीर नष्ट होत आहे, माझ्या फॅकल्टी शक्ती कमी होत आहेत, बरोबर. पण त्याचबरोबर माझी आत्मशक्ती, माझं आत्मज्ञान, आत्मप्राप्ती ही वाढते. ही माझी उलटी गती आहे. म्हणून ती अशी शंकराला प्रदक्षिणा घालतात. शंकर नष्ट करतो ज्याला आकार आहे ते, आणि शंकर टिकवतो जे निराकार आहे ते. माझ्या बुद्धीला आकार नाही आहे, माझ्या स्मृतीला आकार नाही आहे, माझ्या कल्पनाशक्तीला आकार. सांगा ना, कल्पना कोणत्या शक्तीला आकार आहे? मेंदूला आकार आहे. आकार आहे, वजन आहे, रंग आहे, सगळं आहे. पण मेंदूच्या ज्या शक्ती आहेत त्याला, तिथे शंकर हे लक्षात घेतो. म्हणून शेवटी म्हणून समूळ संकल्पांचा नाश, तेव्हाच संन्यासी घडू शके. याची लागी कर्म संन्यास आणि कर्मयोग. कर्म संन्यास आणि कर्मयोग देख सारिखेच
श्रीराम समर्थ श्रीराम. उद्या आपण पुढे सुरुवात करणार आहोत, पण लक्षात ठेवा कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्ही सारखे आहेत. पण आपण प्रपंचातली माणसं आहोत, आपल्याला जीवन जगायचं आहे, पण जगताना इतरांसाठी जगायचं आहे हेही लक्षात ठेवूया. त्याला कर्मयोग म्हणतात. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. महाराजांना मनातल्या मनात प्रार्थना करूया. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिक महिन्यासाठी काहीतरी छान संकल्प, एखादं अभिनव व्रत, अभिनव म्हणजे नवीन व्रत, हे कुणालाही सुचणार नाही आत्ता, असं व्रत असं सुचवा महाराज. प्रेरणा द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी शक्ती द्या, बुद्धी द्या आणि परिस्थिती निर्माण करा. स्फूर्ती द्या, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन प्रयोग. शेवटचे श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. अत्यंत आनंदात हा महिना आपला जाणार आहे. भागवत आहेच, शक्य असेल त्यांना 1-2 दिवस तरी वांतेचं भागवत आहे. भागवताच्या काळात महिन्याचे 8 दिवस आपण घालवणार आहोत. खूप छान आनंदात, प्रसन्न भावात ते दिवस घालवूया. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे सगळे देव, सद्गुरू, साधू संत दर्शन घेऊया. त्या सगळ्यांच्या दर्शनानंतर इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.